भावकीतल्या लोकांना हे 18 सिक्रेट कधीच सांगू नका. भावकीतले लोक आपलेच असतात, पण प्रत्येक जण आपल्यासाठी चांगलाच विचार करतो असं नसतं. काही लोक समोरून प्रेमाने बोलतात, पण मागून आपल्या गोष्टींचा गैरफायदा घेतात. म्हणून आयुष्यात काही गोष्टी अशा असतात की त्या कितीही जवळच्या वाटल्या तरी स्वतःपुरत्या ठेवणं खूप गरजेचं असतं. नंबर 1, तुमची कमाई, बचत आणि आर्थिक स्थिती कधीच पूर्णपणे उघड करू नका. कारण पैसा हा सगळ्यात संवेदनशील विषय असतो. लोकांना तुमच्याकडे किती आहे हे कळलं की त्यांचे वागणे बदलते. उदाहरणार्थ, तुम्ही चांगली कमाई करता हे कळल्यावर काही जण सतत पैसे उधार मागू लागतात आणि जर दिले नाहीत तर तुमच्याबद्दल वाईट बोलायला सुरुवात करतात. काही वेळा लोक तुमच्या यशावर जळतात आणि तुमच्यावर दबाव आणतात. त्यामुळे माझं चाललंय ठीकठाक एवढंच सांगणं योग्य, पण नेमके आकडे कधी सांगू नका. नंबर 2 मित्रांनो, घरातील भांडण, वाद आणि वैयक्तिक समस्या बाहेर सांगू नका. घरात कोणाचं कोणाशी पटत नाही, कधी भांडण होतं, हे सगळं प्रत्येक घरात असतं. पण हे जर बाहेर सांगितलं तर लोक त्यात रंग भरतात, वाढवून सांगतात आणि शेवटी तुमचीच बदनामी होते. उदाहरणार्थ, तुम्ही साधा वाद सांगितला तर दुसऱ्याच्या तोंडून तो मोठं भांडण बनवून सगळीकडे पसरतो. मग लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहायला लागतात. नंबर 3 मित्रांनो, तुमच्या पुढच्या योजना, स्वप्न आणि मोठे निर्णय आधीच जाहीर करू नका. कारण सगळेच तुमच्या यशासाठी आनंदी नसतात. काही लोक तुमचं काम होऊ नये म्हणून अडथळे आणतात किंवा नकारात्मक बोलून तुमचा आत्मविश्वास कमी करतात. उदाहरणार्थ, तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करणार आहात हे सांगितल्यावर कोणी मुद्दाम चुकीचे सल्ले देतो किंवा तुमचं मन डगमगतो. त्यामुळे काम पूर्ण होईपर्यंत शांतपणे काम करणं जास्त फायद्याचं. नंबर 4, तुमच्या कमकुवत बाजू, भीती आणि वैयक्तिक त्रुटी सांगताना खूप विचार करा. कारण काही लोक याच गोष्टी तुमच्या विरुद्ध वापरतात. उदाहरणार्थ, तुम्हाला लोकांसमोर बोलायला भीती वाटते हे कळलं तर काही जण मुद्दाम तुम्हाला त्या परिस्थितीत टाकतात आणि तुमची खिल्ली उडवतात. त्यामुळे आपल्या कमकुवत गोष्टी फक्त विश्वासू आणि मदत करणाऱ्या लोकांनाच सांगा. नंबर 5 मित्रांनो, तुमचं प्रेमसंबंध, खाजगी आयुष्य आणि वैयक्तिक गोष्टी उघड करू नका. कारण अशा गोष्टी लोकांना खूपच रसदायक वाटतात आणि त्या पटकन पसरतात. उदाहरणार्थ, तुम्ही कोणाशी रिलेशनमध्ये आहात हे सांगितल्यावर लोक त्यावर चर्चा करतात, अफवा पसरवतात आणि कधीकधी त्या नात्यातच तणाव निर्माण करतात. त्यामुळे खाजगी आयुष्य जितकं खाजगी ठेवाल तितकं सुरक्षित राहाल. नंबर 6 मित्रांनो, तुमच्या अपयश, जुने चुका आणि कमजोर क्षण सगळ्यांना सांगू नका. कारण काही लोक ते विसरत नाहीत आणि वेळोवेळी त्यांची आठवण करून तुम्हाला कमी दाखवतात. उदाहरणार्थ, एकदा तुम्ही एखाद्या कामात फेल झाला असाल तर काही जण कायम हा तर आधीच फेल झालाय असा ठप्पा लावतात. त्यामुळे शिकण्यासाठी चुका मान्य करा, पण सगळ्यांसमोर त्यांचं प्रदर्शन करू नका. नंबर 7 मित्रांनो, तुमची मालमत्ता, जमीन, जुमला आणि भविष्यातील वाटणीचे प्लॅन कधीच उघड करू नका. कारण या गोष्टीमुळे नात्यात सर्वात जास्त मतभेद निर्माण होतात. उदाहरणार्थ, तुमच्याकडे किती जमीन आहे, कोणाला काय देणार आहात हे जर लोकांना आधीच कळलं तर काही जण तुमच्याशी चांगलं वागण्यामागे स्वार्थ ठेवतात, तर काही जण मनात राग धरून बसतात. नंतर लहानशा गोष्टीवरून मोठे वाद होतात. नंबर 8 मित्रांनो, तुमच्या घरातील कमकुवत सदस्यांची माहिती, जसे आजार, आर्थिक अडचण, अडाणीपणा बाहेर सांगू नका. कारण काही लोक त्यांचा गैरफायदा घेतात. उदाहरणार्थ, घरात कोणी आजारी आहे किंवा कोणाला काही समजत नाही हे कळलं तर काही जण त्यांना फसवण्याचा प्रयत्न करतात किंवा तुमच्यावर दबाव आणतात. नंबर 9 मित्रांनो, तुमच्या यशामागचं खरं कारण किंवा तुमची गुपित मेहनत सर्वांना सांगू नका. कारण काही लोक तेच कॉपी करतात किंवा तुमच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या कामात यशस्वी झाला असाल आणि त्यामागे काही खास पद्धत असेल तर ती सगळ्यांना सांगितली तर तुमचं वेगळेपण संपतं. नंबर 10 मित्रांनो, कोणावर किती विश्वास आहे हे उघड दाखवू नका. कारण लोक त्याचा वापर करतात. उदाहरणार्थ, तुम्ही कोणाला खूप जवळचा मानता हे जर दुसऱ्याला कळलं तर तो त्याचा फायदा घेऊन तुमच्यात मतभेद निर्माण करू शकतो किंवा त्या व्यक्तीचा वापर करून तुमच्यावर प्रभाव टाकू शकतो. नंबर 11 मित्रांनो, तुमचे खाजगी निर्णय, जसे लग्न, करिअरबद्दल, स्थलांतर आधीच चर्चेत आणू नका. कारण प्रत्येकजण आपलं मत देतो आणि शेवटी तुमचंच मन गोंधळतं. उदाहरणार्थ, तुम्ही दुसऱ्याच्या शहरात जाण्याचा विचार करत असाल तर काही जण घाबरवतात, काही नकारात्मक बोलतात आणि तुम्ही स्वतःचा निर्णय बदलून बसतात. नंबर 12,
तुमच्या आयुष्यात कोण कोण महत्त्वाचं आहे आणि कोण नाही हे उघड करू नका, कारण लोकांना हे कळलं की ते त्यानुसार वागतात. उदाहरणार्थ तुम्ही कोणाला जास्त महत्त्व देता हे कळल्यावर काही जण मुद्दाम त्या व्यक्तीपासून तुम्हाला दूर करण्याचा प्रयत्न करता किंवा तुमच्यात गैरसमज निर्माण करता. नंबर 13 मित्रांनो, तुमच्या मनात कोणाबद्दल राग, मत्सर किंवा नाराजी आहे हे उघड बोलू नका, कारण हीच गोष्ट आहे पुढे वादाचं कारण बनते. उदाहरणार्थ तुम्ही एखाद्याबद्दल तो मला आवडत नाही असं कुणाला सांगितलं तर तेच पुढे त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतं आणि छोटा गैरसमज मोठ्या भांडणात बदलतो. त्यामुळे मनातलं सगळं बाहेर काढण्यापेक्षा संयम ठेवणं जास्त शहाणपणाचं. नंबर 14 मित्रांनो, तुमच्या आयुष्यात चालू असलेल्या अडचणी किंवा संकट सगळ्यांना सांगू नका, कारण काही लोक मदत करण्याऐवजी आनंद घेतात आणि तुमच्याबद्दल चुकीची प्रतिमा तयार करतात. उदाहरणार्थ तुमच्यावर आर्थिक किंवा वैयक्तिक संकट आहे हे कळलं तर काही जण आता कमकुवत आहे कसं समजून तुमचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. नंबर 15 मित्रांनो, तुमचे गुप्त प्लॅन बी किंवा पर्यायी मार्ग कधीच उघड करू नका, कारण हेच तुमचं खऱ्या अर्थाने सेफ्टी असतं. उदाहरणार्थ तुम्ही एक काम फेल झाला तर दुसरा पर्याय ठेवला आहे हे जर लोकांना कळालं तर तेच त्या मार्गावर अडथळे निर्माण करू शकतात. नंबर 16 मित्रांनो, तुमच्या कुटुंबातील कोण कोणावर जास्त अवलंबून आहे हे सांगू नका, कारण लोक त्याच व्यक्तीला टार्गेट करतात. उदाहरणार्थ घरात एखादी व्यक्ती सगळ्यांवर अवलंबून आहे हे कळलं तर काही लोक तिच्यावर दबाव टाकून तुमच्याकडून फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. नंबर 17 मित्रांनो, तुमच्या सवयी, दिनक्रम आणि रोजच्या हालचाली सगळ्यांना सांगू नका, कारण यामुळे तुमचं निरीक्षण करणं सोपं होतं. उदाहरणार्थ तुम्ही रोज कोणत्या वेळेला कुठे जाता, काय करता हे कळलं तर काही लोक त्याचा गैरफायदा घेऊ शकतात किंवा तुमच्या आयुष्यात अनावश्यक हस्तक्षेप करतात. नंबर 18 मित्रांनो, तुमच्या मनातली मोठी भीती किंवा भावनिक कमकुवत क्षण सगळ्यांसमोर उघड करू नका, कारण काही लोक सहानुभूती दाखवतात पण काही जण त्याच भावनेचा वापर करून तुम्हाला कंट्रोल करतात. उदाहरणार्थ तुम्ही कोणत्या गोष्टीने तुटता हे कळलं तर काही जण मुद्दाम तीच गोष्ट बोलून तुम्हाला अस्थिर करतात. एकदम सरळ आणि खरी गोष्ट म्हणजे भावकीत सगळे आपले असतात पण सगळे आपल्यासाठी नसतात. जो माणूस कमी बोलतो, निरीक्षण जास्त करतो आणि मर्यादा ठेवतो तोच आयुष्यात कमी अडचणीत पडतो. तुझं प्रत्येक सिक्रेट म्हणजे तुझी ताकद आहे. हे जपलं तर तू मजबूत आणि ते उघडलं तर तू कमकुवत. म्हणून बोलण्याआधी एकदा विचार कर, ही गोष्ट सांगून मला फायदा होणार आहे का की नुकसान. हा एक प्रश्न जर सवयीचा केला तर आयुष्यात अर्ध्या समस्या तिथेच संपतात. मित्रांनो, असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तोपर्यंत धन्यवाद.